पहिल्यांदा आईचा लुक बघून मी शॉक झालो. चला मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलोय उरण कोट नाक्यावरती राघोबा देव पालखी सोहळा दाखवण्यासाठी. बघू शकता राघोबा मंदिर उरण कोट नाक्यावरचा. आणि या साईडला आता सध्या बँड वगैरे सर्व लावतात आणि सजावट वगैरे केलेली आहे. आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन वगैरे घेऊया. जुगल चल, काय बोलतोस काय म्हणजे आज तुमच्या गावाचा पालखी सोहळा म्हणजे कार्यक्रम कसा असणार आहे आताचा? आज आमचा पालखी सोहळा आहे. तर सगळ्यात पहिले आता थोड्याच वेळात आमची नवस काठी निघेल. तर नवस काठी गावात पूर्ण फिरवणार. त्याच्यानंतर मग इकडे येऊन नवस काठी इथं देवाला भेटणार. तर गेल्या वर्षी पण मी आलेलो. नवस काठी वगैरे इथून एक घेतात आणि इथून सोडून मला वाटते ती तिथं नेतात ना. देवाच्या बहिणी आहेत, तर देवाच्या बहिणींना ते भेट देणार काठीची. आणि मग नंतर लास्टला परत ते सर्व काठ्या मिळून मग परत इथं देवाला आणतात ना, इथं लावतात ना वरती. तर तोच तुम्हाला पूर्ण सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करते. चला आपण जाऊया आतमध्ये आणि दर्शन वगैरे घेऊया. ओके. हे बघा, या साईडला पालखीची सजावट चालू आहे. पूर्ण चांदीची पालखी आहे, बघू शकता. त्यांचं काहीतरी डिस्कशन चाललं आहे, तोपर्यंत आपण दर्शन घेऊया. गेल्या वर्षी या साईडला विठ्ठल रुक्माची काहीतरी थीम होती, मस्त होती. या वर्षी एवढं काय डेकोरेशन आहे, मस्त फुलांचं आहे फक्त. सर्व दर्शन वगैरे घेतात, ते बघू शकतो. आणि थोड्याच वेळात आता मला वाटते जी काठी घेण्याची जी प्रथा आहे सुरू होईल. तर आपण लगेच इथनं दर्शन घेऊन निघूया. बघा, आपण मंदिरामधून आलो आहे दर्शन वगैरे घेऊन. सर्व बँजो वगैरे, या साईडला बँजो आहे पाठीमागं. इथं सेटअप बघू शकता काय लावला आहे, भारी. आणि या साईडला आता काठी काढण्यासाठी सर्वजण ब्रास बँड आलेला आहे. आणि लाईट एवढी आहे काय, इस्रायल आणि युक्रेनच्या मिसाईल सारख्या लाईटिंग आहे. आणि ते तुम्हाला दाखवते थांबा. एकदम KGFच्या सारखी एंट्री झाली. कोट नाक्यावरती आलो का मला एकच आवडतंय, काही बॅनर एवढे लागतात ना भारी. तिथपासून रांग लागते पूर्ण ती इथपर्यंत असते देवलापर्यंत. सगळ्यांचे मला वाटते गावकीमध्ये जेवढी पण माणसं असतील त्यांचा एकेकाचा फोटो असते. माझ्या मित्रांचा पण आहे, पण आता ते कुठं आहेत दिसत नाही. राज शिंदेचा दाखवते. गेल्या वर्षी आपल्याला बोलवलेला राज शिंदेने आणि हर्षल दादू. बाकी कोण आहे? रुपये ही तर आपली टीम आहे सगळी, बगी बिगी. चला तिथं आतमध्ये जाऊन तुम्हाला शूट दाखवतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही सेल्फी पॉईंट बनवतात.
म्हणजे देवलाच्या समोर पण फोटो काढू शकतो. आणि या साईडला पण राघोबा पालखी सोहळा दरवर्षी असते आणि यावर्षी सुद्धा आहे. तर बघूया आता कार्यक्रम सुरू होणार आहे, तो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. कंटिन्यू राहा शेवटपर्यंत आणि लाईक करा. तर मित्रांनो आता आपल्या सोबत आहे मिलिंद दादा ना, विपुल भोईर आणि तर मी आता ही म्हणजे आवाजाच्या मुलं मला नीट समजले नाही प्रथा, तर नक्की तुम्ही मला सांगा नक्की म्हणजे काय ही देवकाठी राघोबा देवकाठी आणि मरुआई देवकाठी ही आमची वर्षानुवर्ष नवसची परंपरा आहे. गावातील भरपूर लोकांचे नवस आहेत, ते बोलले जातात आणि राघोबा देवच्या पालखीच्या दिवशी हे सगळे नवस पूर्ण केले जातात. आणि हे नवस देवकाठी आता राघोबा देवाची नवसकाठी आपण आमच्या घरातून निघालेली आहे. हा मान आमचा भोईर कुटुंबाचा आहे आणि या नवसकाठी आमच्या गावातनं जाईल. पूर्ण गावाला प्रदक्षिणा घेतल्यानंतर गावाच्या मध्ये मरुआई मंदिराचं मठ आहे. त्या मरुआई मंदिराच्या मठामध्ये आमची मरुआईची देवकाठी नवसकाठी लावली जाते. ती सुद्धा आता आमची संपूर्ण ग्रामस्थ कोडगाव ग्रामस्थ संपूर्ण ती नवसकाठी घेऊन खांद्यावर घेऊन पूर्ण राघोबा देवच्या मरुआईची काठी घेऊन गावाला प्रदक्षिणा करत राघव मंदिरापर्यंत प्रस्थान करणार. राघव मंदिरामध्ये आल्यानंतर गावातील बरेच लोकांचे नवस आहेत. कोण आजारी व्यक्ती असतो, कोणाचे बरेच कुठे सुखदुःख असतात, भरपूर जणांचे प्रत्येकाच्या बाजूने भरपूर काही गोष्टी आलेल्या असतात, त्या तिथे पूर्ण केल्या जातात. मग काही लहान मुलांचे नवस असतील ते आपण नवसाच्या वाटेमार्गे झोकले जातात, ताराजूमध्ये झोकले जातात. आणि ही आमची कोडगावाची बरेच वर्षांची परंपरा आहे. खूप आनंद होतो या गोष्टी, आनंद वाटतो या गोष्टीचा की वर्षभर आम्ही कोडगाव ग्रामस्थ आतुरतेने वाट बघत असतो राघोबाची पालखी सोहळ्याचा. आणि हाच तो क्षण आला आहे आणि खूप ग्रामस्थ आम्ही या सणाची वाट बघतो आणि आनंद एवढा साजरा करतो आहे. संपूर्ण कोडगाव, त्यामध्ये लहान मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असतील, महिला वर्ग असतील, खूप आनंद होतो या गोष्टीचा. वर्षभर आम्ही या गोष्टीचा वाट बघत असतो की राघोबाची पालखी कधी येते आणि आज तो आम्ही साजरी करतोय. तो आता नवसकाठी आमची मिरवणूक निघाले. रात्री 10 वाजता ढोल ताशा, मोठे बँड वाजक असतील, फटाक्यांची आतषबाजी होणार, गुलालाची उधळण होणार आणि हा पूर्ण गावकीचा जल्लोष असणार आहे. खूप आनंद आम्ही या गोष्टीसाठी. चांगली माहिती दिली दादा, धन्यवाद. चल पालखी सोहळा
आपण पालखी सोलायला नाही ते, पण जी काठी मिरवणूक आहे ती तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतोय. कंटिन्यू राहा ब्लॉगला. धन्यवाद. गावातल्या लोकांची खाण्याची आणि पिण्याची सोय केली बघा. प्रसाद बघा आणि पिण्यासाठी थंडगार पाणी सुद्धा आहे. पटेल ज्वेलर्सच्या खाली. पाण्याची व्यवस्था करतात कोटनाक्यावरचे. दिवेश काहीतरी काम करतोय भाई, दिसलाच काम करताना. चिनू लपलास का? लपलास का? काय नाही दरवर्षीप्रमाणे यंदाही भारी ढासू ड्रेसिंग. हा जो समोर आहे आपले तो मरुआईचा मठ आहे, बघू शकता. आणि साईडलाही मरुआईची काठी म्हणून. तर ही दोन्ही सोबत घेऊन मंदिरामध्ये जातील राघोबा देवाच्या. तर बघूया, पूर्ण सोला तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. काय बोलशील? पहिल्यांदाच आहे ना? मी तेच विचारणार होतो, काय तुझा पहिल्यांदाच आहे काय? मंदार शेठ कुठे आहे?
मशीन आहे ती वायर आहे. वायर आहे वायर आहे वायर आहे ती. वर उचल. अक्षय वर उचल. थांब थांब. वायर आहे रे शॉक लागत. हो हो त्यांचं ते तर मेन आहे. जरा पुढे जा. तन्मय नाही ना, तन्मय कुठं आहे? दोन तन्मय. हाय गाईज. काय बोलशील? काय नको काय बोलायला नको बाबा. बोलणार उभं इथं आहे, याला मला सांग काहीतरी. प्रीतम कुठे गेला? उभं प्रीतम आपल्याला विचारते काय बोलतो. नंतर नंतर. आत्ताच बोल आत्ताच. याला नंतर मला आता बोल. आता मी काय बोलणार नाही आताच माझं बोलून पण नाही ते. जस्ट हर्षल दादाचा साखरपुडा झालाय आणि भरपूर खुश आहे. साखरपुड्याचाच कुर्ता घातलाय. साखरपुड्याचा नाही हे सांग हा हे तेच सांग. विवेकची साखरपुड्याचा भेट नंतर.
भाईचा लुक बघून मी शॉक झालोय. 2 वर्ष अगोदर काय दिसत होता आणि आता बाहेर जावं लागलाय. तर भाईचा लुक बघू शकता. यो कुठला लुक कुठला आहे माहिती नाही, बस इंस्टावर बघितलं तर तोच लुक बनवलाय. म्हणजे जास्ती सोशल मीडिया यूज केला हो का असा परिणाम होऊ शकतोय. मस्त दिसतंय पण. जो खावाला घेऊन आलेला तो खाऊ सुद्धा वाटप चालू आहे बघा. प्रसाद वाटप चालू आहे. आणि आता मंदिराला मला वाटते 5 राऊंड मारतील काठी घेऊन.
एक काठी बांधून झालेली आहे, आता दुसरी काठी बाकी आहे ती त्या साईडला आहे बघा. एक काठी बांधून झालं, एक बांधतो इथं, थोड्याच वेळात ती पण बांधील. तर जस्ट आत्ताच राघोबा देवाच्या नवसाच्या काट्या पोचलेल्या आहेत मंदिराजवळ. हे बघा साईडला लावलेल्या आहेत दोन्ही चौने, आणि आपल्यासोबत संपूर्ण कोटनाक्याची कमिटी आहे. याच्यानंतरचा जो सोहळा होणार आहे ना, तो कशा प्रकारे होणार आहे ते थोडक्यात शब्दात ते सांगतील. आपल्या समोर आहे जय रे दादा, नमस्कार. नमस्कार, बोला. आज श्री राघोबादेव पालखी उत्सव सोहळा आत्ताच आमच्या गावाची देवकाठी जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे, नवसकाठी आम्ही ज्याला बोलतो, आमच्या माहेर करणी असो, कुठल्याही सुखदुःखाला आमच्यासाठी राघोबादेव कायम उभा राहतो. त्याच्यासाठी आमची नवसकाठी असतो. नवसकाठी झाल्यानंतर रात्री 10 वाजता राघोबादेव पालखी सोहळा, आमची राघोबादेव पालखी पूर्ण गावामध्ये फिरून पूर्ण 2 ते 3 दिवस आनंद उत्सव साजरा करतो. अशी वर्षानुवर्ष परंपरा. याच्यासाठी आमचं गाव एकत्र राहून सुख समृद्धी शांती सतत आमच्या मागे राघोबादेवच्या पालखी उत्सवामुळे होतो. त्याच्यामुळं कितीही वर्ष जरी झाली, किती तास जरी झाले आणि किती दिवस जरी पालखी आमच्या असली, तरी आम्ही खांद्यावरच पालखी आमच्या 3 दिवस असतो. त्याच्यामुळं राघोबादेवाची श्रद्धा आमच्या कायम मागे आहे. आम्ही सदैव राघोबादेव आमच्या पाठीशी उभा आहे. बोला राघोबा देवा की चला गाईज, आता आपल्या गावामध्ये सुद्धा पालखी आहे द्रोणगिरी देवीची, तो पण शूट करायचा आपल्याला. आणि लाईट वगैरे बघू शकतो, काय पालखीला एकदम भारी मॅनेजमेंट, आणि लाईट बघून मी पण सुद्धा खुश झालो आहे. दरवर्षी आमच्या गावात सुद्धा पालखी असते, म्हणून या पालखीमध्ये मला यायला भेटत नाही, पण एक दिवस नक्की येईन मी. तर थँक्यू सर्वांना, थँक्यू सो मच. तर व्हिडिओ आवडले सर तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.